हो घातलेल्या या आमदारकीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज इथं जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। धनुष्यबाणावर आणि शिवसेनेच्या वतीनं उभे असलेले लहानपणापासूनचे आमचे मित्र अजितदादा पिंगळे यांचं चिन्ह धनुष्यबाण। त्या धनुष्यबाणापुढील बटन दाबून तुम्हाला प्रचंड अशा बहुमताने विजय करायचे। आता मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो, वेळ कमी आहे। मला सांगा, कैलास पाटील कंसात गोडबोले खरोखरच निष्ठावंत आमदार आहेत का? तुमच्या छातीवर आठवून सांगा बरं। हा माणूस एवढा विचित्र आहे की गोड बोलून कार्यकर्त्यांना फसविणं, इथल्या कार्यकर्त्याला 100 फुटाचंच काम दिलतं, पण एवढे त्याच्यावर फिदा झालेत की विचारू नका। आता कैलास पाटील तर लहान लेकरू नाही की त्याच्या हातात चॉकलेट दिले आणि गुजरातच्या बॉर्डर पोस्टवर त्याला घेऊन जाण्यासारखा व्यक्ती तर नाही। तर पण त्यांनी येताना असं काही नाटक रचलं की गाडीतून लगविला म्हणून उतरलो, पळालो, पाऊस पडत होता, पायात काटं मुरडी, ट्रकला हात केला, ड्रायव्हरनं मला बसविलं आणि घरी आणून सोडलं की बाबा तशी सत्य परिस्थिती नाही। ह्याच्या मागलं षडयंत्र लय मोठे। हा माणूस उचल घेऊन पळालता, अजून उचल परत दिलेली नाही आणि त्यांनी सुद्धा घेतलेली नाही। पण असं काही घडलं की तिकडं ओमराजे लिंबाळकर त्याला मुंबईमध्ये तिथल्या शिवसैनिकांनी दाबून ठेवलं, त्याची हॅरासमेंट केली आणि आमदार तुझ्या मनावर दिलता वापस आणण्याचं काम तुझं आहे। मग त्यानं फोन लावायला चालू केली। फोन असे लावले की आमची इज्जत जाईल, ही चांगलं नाही, लवकर ये नाही तर तुझ्या दारात फाशी घेईल। पण एक गोष्ट आठवती मला, गाडीत बसल्यावर दोघांचं बोलणं होतं, अरे मला तरी सांगायचं की जातानी आता ह्याला एकट्याला 50 कोटी मिळाली मुलं ह्याच्या पोटात आग उठणारच ना। पण त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या घरातून तेरणा कारखान्याचे 10 वर्ष चेअरमन असलेले त्यांचे वडील, त्यांचा फोन गेला आणि त्यांनी सांगितलं की बाबा चांगलं नाही, इथले शिवसैनिक लय बेकार आहेत, माघारी आल्यावर तुझ्या तोंडाला काळं लावून हाणतील, तुला माघारी यावं लागतं। तसं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा यावं लागतंय, नाही आलास तर कमीत कमी तू माझ्या मातीला तरी येशील। त्यावेळेस त्यांच्या शेजारी तानाजीराव सावंत आमचे नेते एकाच गाडीत बसलेले होते, त्यांना रावलं नाही, त्यांनी स्वतःची गाडी दिली आणि परत लावलं। आणि गाडीत अजून एक चर्चा होती, अरे आपण गेला असताव पण तिकडच्या पार्टीत राहणार दादा आहे, ती जर नसता तर आपण कवाच मागच गेला असतो। ती कमीत कमी मी केंद्रात मंत्री झालो असतो, तुला राज्यमंत्री केलं असतं। ही मी सगळं ऐकतोय बसून। एवढे चालाक आहेत, मी तर त्यांना
कुणी काळू बाळू म्हणत असेल, कुणी अजून काही म्हणत असेल, मी त्यांना भिक्या आणि चोक्या म्हणतो. की ज्या शिवाजी कापसेनं आजपर्यंत 5 वर्ष त्यांच्या एकाही रुपयात मिळणार नसताना माझ्या आयुष्यभर कमविलेली पुण्यही मी त्यांच्या पदरात टाकण्याचं काम केलं आणि त्यांना निवडून आणण्याचं काम माझ्या हातून झालं. सगळ्या तालुक्याला माहिती आहे, कापसेंनी सहकार्य केलं म्हणून आमदार निवडून आला. पण 5 वर्ष त्या दोघांच्या तोंडातून एकही शब्द आला नाही की कापसे तुझ्यामुळे आम्ही निवडून आलोत. बोलताना दादा असं म्हणले की आजी दादा पिंगळे उभा राहिला म्हणूनच आमदार निवडून आला. आता मला किती वाईट वाटलं असेल. साधारण शिवसैनिकाला वाईट वाटणं साहजिकच आहे. पण त्याच्या पुढे जाऊन ह्या लोकसभेला अंग झाडून काम केलं, इमानदारीनं केलं. पण निवडून आल्याच्या नंतर आतापर्यंत एकदाही शिवाजी कापसे किंवा त्या पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून त्याने माझं अभिनंदन सुद्धा केलेलं नाही किंवा साधा फोन लावण्यास सुद्धा काम त्यांनी केलेलं नाही. ज्यावेळेस मार्केट कमिटीच्या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांच्या सभेमध्ये निंबाळकर साहेब बोलत असताना खालून नरसिंगांनाचं नाव घ्या, ही तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. पण त्या बापाचं जर नाव नाही घेतलं तर मग तर काय अवघडच खेळ आहे. कारण की ह्या कळंब तालुक्यामध्ये 75% कार्यकर्ते त्यांच्या तालमीत घडलेले आहेत. भलेही ते वेगळ्या वेगळ्या पक्षात असतील. त्यांनी नाव घेत असताना उद्धव साहेब बाजूला बसले होते, त्यांच्या बाजूला आमदार होते. आणि उद्धव साहेबांनी विचारलं आमदाराला की नरसिंग जाधव कोण आहे. आता मी तर त्यांच्या हाताला धरून मोठा झालोय, राजकारण शिकविलं, समाजसेवा शिकविली. जरा नरसिंग अण्णा जाधव जर नसते तर आमच्या कवाच गावऱ्यांना दिले गेले असते. अशा माणसाला जर ओळखीत नसतील तर माझी तळपायाची आग मस्तकाला जाणार का नाही मला सांग. त्यानंतर शिवाजी कापसेचं नाव घ्या म्हणून खालून आवाज आला आणि लिंबाळकर साहेब म्हणले की शिवाजी कापसेचं नाव घ्या. पण ह्यांनी सांगितलं की ह्या नाव घ्यायला वेळ नाही आणि नावात काय असतंय. आता मी तुम्हाला 20 तारखेला सांगून देतो की शिवाजी कापसेच्या नावात काय असतं. अजून एक गोष्ट सांगतो यांच्या बोलथापा मारण्याची पद्धत. की गाडीत बसल्यानंतर एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दादा आमचा नवीन डीपी बसविलाय, पण चार्जिंग करण्यासाठी अजून त्या लाईनमॅननं कनेक्शन जोडलेलं नाही. त्या अधिकाऱ्याला सांगून कनेक्शन लवकरात लवकर जोडावं असं त्या शेतकऱ्यानं सांगितलं. ह्यानं वैतागून फोन ठेवून दिला. आणि त्याच शेतकऱ्याचा 10 ते 15 मिनिटांनी किंवा अर्धा तासानं फोन आला असेल की दादा अभिनंदन तुमचं, आभारी आहे. म्हणले झालं म्हणले बरं का काम, तुम्ही फोन केला म्हणून. आता ह्यानं फोन तर लावलेलाच नव्हता. मग काही कामं अशी प्रोसिजरनं हळूहळू होत असतात. आजचं उद्या होईल, परवा दिवशी होईल, अशी बरेच कामं शासनाच्या लेवलला होत असतात. पण ह्याने असं काही उठविलं की आम्ही कुणाचा फोन रात्री बेरात्री उचलीत आहोत म्हणून असल्या बोलथापीला बळी पडू नकात. ह्या शिवाजी कापसेला राजकारणातून संपविण्याचं पाप यांच्या मनामध्ये आलं. त्यांना ह्या उद्याच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस मतदारसंघाची रचना होईल त्यावेळेस शिवाजी कापसे आपल्याला जड जाईल. म्हणून त्याचा पत्ता आजच कट करावा आणि उद्याच्या 30 मध्ये त्यांचा भाऊ किंवा आमच्या भगिनी किंवा त्यांच्या पत्नी यांना इथून उमेदवारी घेता यावी म्हणून शिवाजी कापसेचा पत्ता कट करण्याचं पाप यांच्या मनामध्ये आलं. बऱ्याच काही गोष्टी सांगायसारख्यात वेळ नाही म्हणून सांगतो की येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणापुढील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजय करावं. इथल्या
माझ्यावर प्रेम करणाऱ्या इथल्या कार्यकर्त्यांना मी